हा सगळा देश बौद्धमय होता, लक्षात ठेवा. हे सगळे कुणबी तेली माळे वगैरे वगैरे सगळे आपण बौद्ध होतो एकेकाळी. पंढरीचं देऊळ हे बौद्ध विहार आहे, ती बौद्ध मूर्ती पुरावे आहेत. ज्यांची जिवंतपणीच ब्राह्मणवाद्यांनी प्रेत यात्रा काढली आणि त्याच वेळेला बहुजनांनी प्रेम यात्रा काढली, असे महमद देशमुख सर यांचं दुःखद निधन झालं आहे. जागृती न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना विनम्र आदरांजली. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे. महमद देशमुख सर यांनी जो खरा इतिहास आपल्या पुढे मांडलेला आहे, त्यामुळे आज बहुजनांची मुलं फार मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन झालेलं आहे त्यांच्यामध्ये. आम्हीही महमद देशमुख सरांच्या वेळोवेळी मुलाखती घेतलेल्या आहेत. विविध मान्यवरांनी त्याने अभिवादन केलेलं आहे. पाहूया महमद देशमुख सरांचं एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाषण, जे आजही बहुजनांसाठी प्रेरणादायी आहे. पुण्यामध्ये चॅलेंजनी 1 तास 1 लाखाच्या सभेत मी सांगितलं की या देशातले ब्राह्मण हे हिंदू नाहीत आणि ते रामाची पूजा करीत नाहीत, कारण राम त्यांचा देव नाही, कारण राम हा वैदिक देव नाही. त्यांच्या घरचे सगळे धर्मविधी वेदाप्रमाणे होतात आणि जे करत नसतील ते त्यांना माहित नाही, ते अडाणी आहेत म्हणून करत असतील. हे लक्षात ठेवा. हा वैदिक धर्म जो आहे, हा वैदिक धर्म हा ब्राह्मणांचा धर्म आहे. तो चालत नव्हता म्हणून त्यांनी आपल्या धर्माला हिंदू धर्म नाव दिलं. अहो, शिवाजी महाराज पराक्रमी होते म्हणून कुणी आपल्या पोराला शिवाजी नाव देतो आणि तू उंदराने घाबरते. पराक्रमी माणसाची नावं देतो आपण, तसे यांनी हिंदू हे नाव देऊन दिलं. परंतु मूळचा ज्याला हिंदू हिंदू करता तुम्ही, तो हिंदू धर्म मूळचा हा वैदिक धर्म आहे. अहो, या देशातल्या प्रोफेसरांना शिकलेल्यांना माहिती नाही की तुमच्या धर्माचे धर्मग्रंथ कोणते. हिंदू म्हणता, तुमच्या धर्माचे धर्मग्रंथ नाही साहेब. इस्लाम धर्माचा कुराण सांगतो, ख्रिश्चन धर्माचा बायबल आहे माहित आहे, तुझ्या धर्माचं सांगणं. मग कोणी म्हणतील महाभारत आहे, कोणी म्हणतील रामायण आहे, पण त्याला वेद माहित नाही. वेद म्हटलं तर 4 वेद क्रमानं सांगता येत नाहीत. आणि मी म्हणते गर्व से कहो हिंदू है. कसला गर्व से कहो. अहो, मुसलमान एकदा मुसलमान झाला की सगळे एका ताटात जेवतात आणि तुम्ही तुझाच हिंदू आहे ना तो महारमान चांबार भंगी, एका ताटात जेवता का तुम्ही? नाही, तू अलग राहा आणि हिंदू म्हणता. याला गर्व से कहो म्हणायचं? माणसाचा विचार होतो त्याला गर्व से कहो म्हणायचं? ती गाय आमची माय आहे, गो माता की जय. गाय तुमची माय, मग बैल कोण? आणि म्हैस, बकरी, कोंबडी, ठीक आहे. गाय तुमची माय, तिच्यामध्ये 33 कोटी देव, तिच्यामध्ये 33 कोटी देव. गाईला प्रदक्षिणा मारली का 33 कोटी देवांना प्रदक्षिणा मारली, पृथ्वी प्रदक्षिणा झाली. खरं आहे. आता मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. उन्हाळ्यात खळ्यावरून गाय सोडली की ते गावाकडे येते आणि ते कशाचा ब्रेकफास्ट करते गावाच्या बाहेर? हे 33 कोटी देव. अरे काही चांगल्या तर ठेवा कल्पना. आणि त्या गायला असे शेपूट धरतील, तिचं काय गोमूत्र पितील, शेण खातील आणि माणसाला दूर ठेवतील. हा धर्म? याला गर्व से कहो म्हणायचं? 33 कोटी देव आहे. एखाद्या भटजीच्या शेतामध्ये गव्हाच्या पिकात गाय शिरली तर असं म्हणेल का, ए माय ये हो, 33 कोटी देव आहे तुझ्या पोटात, ये खा, महागव्हाचं पीक खा, असं म्हणून तो का काठी घेऊन 33 कोटी बाहेर काढन? हा असा आमचा भोंगळ धर्म याला म्हणतात. हे शिकवता आम्हाला, अंधश्रद्धा वाढवता. आम्ही मूळचे इथले इंडियन, आम्ही मूळचे इथे हिंदू आहोत, आम्ही मूळचे इथले क्षत्रिय, सगळे क्षत्रिय आहेत. क्षेत्र करणारे, शेती करणारे ते क्षत्रिय होते. आणि यांच्यावर या देशामध्ये जो भटजी आलेला आहे, जो ब्राह्मण, सगळ्या ब्राह्मणांबद्दल बोलत नाही, वेद आणि देव न मानणाऱ्या ब्राह्मणांबद्दल मला काही म्हणायचं नाही, परंतु जे भटजी आहेत, जे असं अंधश्रद्धेचा धर्म सांगतात, त्यांच्याबद्दल मी बोलतो. माझ्या पुस्तकात मराठ्यांविरुद्धही मी लिहिलं आहे, जे जे चुकले असतील त्यांच्या विरुद्ध मी लिहिलेलं आहे, त्याची पर्वा नाही केली. पण जेव्हा
आम्हाला ह्या गोष्टी सांगण्यात येतात. तर इथे आम्ही पूजा करण्यासाठी जो पुरोहित खेड्यापाड्यामध्ये भगत आहेत, तो बहुजन समाजातला आहे, तोही तसं करतो. जो पुरोहित आम्ही नेमला, त्या भटजीने आम्हाला जो धर्म सांगितला, या भटजीचं काम कुणालाही पैसे घेऊन पूजा करून देणं. हा ब्राह्मण भटजी कोणत्याही जातीला आणि कोणत्याही धर्माच्या माणसाच्या भल्यासाठी पैसे घेऊन पूजा करून देतो, पुरावे आहेत. अहो, मराठी जेव्हा इंग्रजाविरुद्ध लढत होते तेव्हा ते कलकत्त्याचे भटजी त्या इंग्रजासाठी यज्ञ करीत होते, यश मिळावं इंग्रजांना म्हणून. हे देशभक्ती शिकवणार आम्हाला. त्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं म्हणून सांगितलं, त्यांना विरोध केला. ते कसले देशभक्त ज्यांना महात्मा फुलेंना विरोध. अहो, जे राष्ट्र शिकलेलं 1882 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं झालं असतं तर आमच्या आई बहिणी इथल्या बसलेल्याचे पणजोबा शिकले असते, घराघरामध्ये आज डॉक्टर इंजिनियर राहिले असते आणि ईश्वराच्या कृपेने लोकसंख्या वाढते तेवढी वाढली नसती. देशाचं भलं झालं असतं. परंतु आज जे ईश्वर मानत नाही, ज्या देशात गाईला माता मानत नाहीत ना गाईचं मांस खातात, त्या देशातल्या गाई जास्त दूध देतात. त्या देशातल्या गाई जास्त दूध देतात. आम्हाला थोडं विज्ञान बघितलं पाहिजे. आणि म्हणून इथं जे आश्रम आहे हा, याचं नाव आहे विवेकानंद. विवेक म्हणजे सुविचार. सुविचाराचा आनंद जिथे आहे ते विवेकानंद नगर, विवेकानंद आश्रम. पण पुढे ऐका, सुविचार जेव्हा कृतीत उतरतो तेव्हा ती चळवळ होत असते. आज हा सुविचार मला या आश्रमात कृतीत उतरताना दिसतो, म्हणून मी इथे आलो. सुविचार असून कामाचं नाही. या देशात सुविचारी साधू पुरुष शेकडो आहेत. दुसऱ्याच्या श्रमावर जगणारे. तुम्ही शेतात कष्ट करा आणि आम्हाला तूप रोटी द्या घरी आलो की, आणि दक्षिणा द्या, पुष्कळ आहेत. सुविचार कामाचा नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणत असत, आधी पोटोबा मग विठोबा. आधी पोटोबा मग विठोबा, अशी शिकवण. अरे कशाला देवाला देता? तुकाराम म्हणत असत, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तुकाराम त्या पुढेही म्हणत असत, 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. 900 पोरं झाली असती तर नवरे करायची काय गरज होती? तुकारामाने शिकवण दिली. आणि म्हणून असं झाल्यामुळे देवासमोर जर काही ठेवलं नाही तर देवदेवळाचा धंदा कसा चालेल? आणि म्हणून त्या तुकारामाचा खून झाला. 3 दिवस हायकोर्टामध्ये माझ्या पुस्तकातला उतारा मी लढलोय. आणि तुकारामाचा खून झाला. विमान नाही येत. तुकारामासाठी स्पेशल विमान आलं का? आणि येईल आषाढी कार्तिकीला येईल. केव्हा आलं? होळीच्या दुसऱ्या दिवशी. आणि ते सगळं वळकटी ठेवली. तिथं काही मिळत असं स्वर्गात चांगलं, पण ते भजन करण्याचं साहित्य टाकून दिलं. काय रिटायर झाले होते का भक्तीतून? तुकारामाची गाथा बुडवली इंद्रायणीत. आणि म्हणे त्या तरल्या. मी इतिहासाचा प्राध्यापक आहे. अंधश्रद्धांवर विश्वास नाही. कागद कुणाचीही पाण्यात टाकले तर ते तरत नाहीत. तुकारामाची तरले नाहीत. ते तुमच्या तोंडी होते. त्या सागरात तरले नाही, जनसागरात तरले. प्रत्येकाच्या तोंडी तुकारामाचे अभंग होते आणि त्यामुळे ते जिवंत राहिले. परंतु तुकारामाचे साहित्य नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. याच्यावरून स्पष्ट दिसतंय काय क्रांतिकारी साहित्य होतं. शिवाजी महाराजांनी पालखी पाठवली. अरे म्हणे आम्हाला तेव्हा काय म्हणतात, मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव. अरे राजा आणि मुंगी आम्हाला दोन्ही सारखे. केवढी समतीची शिकवण, केवढी समतीची शिकवण. आणि स्वाभिमानाची केवळ टाळकुटे नाही तर भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या पाठी सोटा मारू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला अहिंसा पाहिजे तर ती महात्मा गांधीची नाही. या गालावर मारली तर हा गाल पुढे करा. नाही, मला तुकारामाची अहिंसा पाहिजे. भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या पाठी सोटा मारू. या तुकारामाने या देशातील मराठ्यांची मने, मेंदू आणि मनकट घडवलीत. मराठे म्हणजे जातीचे मराठे नाहीत, ते मी नंतर बोलणार आहे.
जो अन्यायाविरुद्ध लढतो तो मराठा, मग तो ब्राह्मण असो का मुसलमान असो का कुणबी असो का तेली असो का माळी असो, जो अन्यायाविरुद्ध लढतो तो मराठा, नाही तर खराटा. अन्यायाविरुद्ध लढेल तो खरा शिवाजीचा वारसदार. ते शिवाजी महाराज नंतर मी घेणार आहे थोडक्यात. आणि अशा रीतीनं आमच्या देशामध्ये ही सगळं वेद प्रवाह आला आणि अवैदिक संस्कृती आली. त्याच्यामध्ये इतिहासामध्ये ती सिंधू संस्कृती दाबून टाकली. खरा आमचा देव जो होता त्याच्यात पशुपती मिळाला. हा महादेव आहे ना, हा आपला शंकर म्हणतो ज्याला आपण, तो आपला आदिदेव आहे पूर्वीचा. तो सिंधू संस्कृतीमध्ये पशुपतीची मूर्ती मिळाली, त्याच्यातून आपल्याला दिसतोय. त्याला हे देवही मानत नव्हते, ब्रह्म विष्णूच्या पंक्तीला बसू नाही दिलं, पण तो लोकप्रिय होता त्यामुळे त्याला नंतर रेकग्निशन द्यावं लागलं. आणि मग जास्तच लोकप्रिय तर पार्वती भाळली त्याच्यावर. आता हे मला समजत नाही, ते गणपती तयार झाले. गणपती कसा तयार झाला तर पार्वतीच्या मळापासून गणपती तयार झाला. पार्वतीची केवढी बदनामी आहे हो. पार्वतीच्या अंगाला एवढा मळ होता का, म्हणजे केवढी बदनामी आहे. आणि म्हणे तो कशाला, तर तो म्हणे तिथे त्या आंघोळीला गेली पार्वती, तर त्या दारावर तिथं बसवला कोणी एवढे. म्हणजे पार्वतीच्या बाथरूमला काय दरवाजा नव्हता का. आणि काय शंकराला एवढा हाताताईपणा की आता भेटच नाही होणार होती पार्वतीची, आंघोळीला बाथरूम मध्येच गेले. काय लावलं हे सगळं. त्या रामायणामध्ये आमचे महात्मा पुढे म्हणतात ती सीता, हे ते मला समजत नाही. हे सीता जे धनुष्य आहे, ती सीता 8 वर्षाची असताना त्या धनुष्याशी खेळत होती. केवढी शक्तिमान होती, तारुण्यात आणखी शक्तिमान झाली. ते धनुष्य रावण उचलू शकला नाही, छातीवर घेऊन पडला. ज्या धनुष्याशी सीता सहज खेळत होती लहानपणी, तारुण्यात ते एका बोटाने उचलू शकली, एवढी ताकद होती. ते धनुष्य तो सीता खेळत होती, असं हलकं धनुष्य तिला होतं, ते धनुष्य रावण उचलू शकला नाही, छातीवर घेऊन पडला. कोणाला ताकद जास्त होती, सीतेला की रावणाला? सीतेला. अशी ही ताकदवान सीता रावण उचलून घेऊन कसा पळाला हे मला समजत नाही, हे मला समजत नाही. आणि म्हणून म्हणतो तुम्ही विचार न केलेला परवडतो त्यांना. मी सांगतो तुम्हाला विचार करा आणि मग बघा खरं की खोटं ते. मग ते भुलवतील तुम्हाला, असं सांगतील तसं सांगतील, नाही नाही असं आहे तसं आहे, प्रतीक आहे. आमच्याकडे रामबाण कधी चुकत नाही. आम्ही बहुजन समाज रामाचे भक्त. माझं नाव मारुती आहे, हनुमंताचा भक्त. उच्च वर्गात मारुतीवरती नावं नसतात. आमच्या रामाचा बाण कधी चुकत नाही, रामबाण म्हणतो. आणि आमचे स्पेशल देव आहेत धनुर्विद्येमध्ये. परशुराम आहे, राम आहे, अर्जुन आहे. हे धनुर्विद्येतले स्पेशल देव आहेत. जसे डॉक्टर असतात ना स्पेशालिस्ट, असे सगळे स्पेशल देव आहेत. तरी बार्सिलोनामध्ये आमचा धनुर्विद्यावाला गेला, तो लिंगाराम, तरी त्याला गोल्ड मेडल मिळालंच नाही. अरे कुठे गेले होते देव. आम्हाला हा विचार केला पाहिजे, आम्हाला हा विचार केला पाहिजे. गणपती, आमचे गणपती सुख करता दुःख करता. आम्ही शताब्दी साजरी केली. मला वाटतं 300 कोटी रुपये महाराष्ट्रात यावेळी गणपतीवर खर्च झालेत. हे 300 कोटी शेतकऱ्यांना वाटून दिले असते, गरिबांना घर बांधून देण्यासाठी वाटून दिले असते, दवाखान्यासाठी वाटून दिले असते, रोषणाई न करता, फालतू इलेक्ट्रिसिटी न जाळता आणि एक न करता गरिबांना वाटून दिले असते. तर का गणपतीनं करू नको म्हटलं असतं का. प्रत्येक ज्याला घर नाही असं 2 खोल्यांचं सिमेंट कॉन्क्रीटचं घर या महाराष्ट्रात कोणी बेघर राहिला नसता. एवढंच कशाला, जे घर त्या किल्लारीत पडलेत ना भूकंपाचे धक्के लागून, ते केव्हाच अगोदरच धक्के लागत होते. त्यांनाच जर असे घर अगोदरच बांधून दिले असते तर ते मेले नसते. आणि ते केव्हा झालं हो. आहो 10 दिवस सुख करता दुःख करता, महाआरती, छोटी आरती, मोठी आरती, आणि नाचत गाचत पुढच्या वर्षी लवकर या. आणि त्याच रात्री किल्लारीत ते वाजत गाजत झाल्यानंतर त्याच रात्री भूकंप झाला आणि लाखो लोक मेलेत. काय गणपतीनं असं तर नाही म्हटलं, मले बुडवतं का तू, थांब तुले गाडतो.
आता हा बहुजन समाज याला जर तुम्ही भुलवाल तर तुम्हाला त्या भूकंपासारखाच गाडायला सुरुवात करील. हा लक्षात ठेवा. आता हे पुरे झालं सगळ्या अंधश्रद्धा, हे लक्षात ठेवा. मी इथे बोलण्यासाठी बोलत नाही किंवा नाटक करून बोलत नाही, आतडीपासून बोलतो आहे. ही मिशन आहे माझी. किंवा मानधनासाठी बोलत नाही किंवा धंदा नाही माझा तसा, परंतु हे पावत नाही, हे सगळे या देशातलं पावत नाही. आणि म्हणून या देश कोणीकडे तुम्ही नेता हा देश, याच्याकडे आपण लक्ष द्यावं. आणि यासाठी गाडगे महाराज, तुकडोजी महाराज पुढे आलेत. यांनी किती मोठं काम केलं जागृतीचं. मी त्या कोंडाईला गेले, एक आना माणूस म्हणतो, मोठं वाक्य त्या, सच काम किया जग में जिसने प्रभु का नाम लिया न लिया उसने. सच काम किया जग में जिसने प्रभु का नाम लिया न लिया उसने. अरे सच काम करा, देवाचं नाव काही घ्यायची गरज नाही. तिथंच देवा घेतलं काय नाही घेतलं काय, सच काम करा. कशाचा डर आहे? कर नाही तर डर नाही. आणि म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात, दगडाचा देव त्याला पाण्याचं भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव. अरे देव. आणि गाडगे महाराजांनी तर जबरदस्त कीर्तन केलंय. आमचे संत बोलून गेलेत. गुरु नानक, कबीर म्हणतो, पहाड पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड. अरे दगडाची पूजा केल्याने ईश्वर मिळत असेल तर मी छोट्याशा दगडाची कशाला पूजा करू? मी पहाडाचीच पूजा करतो. गंगेत बुड्या मारल्याने जर ईश्वर मिळत असेल तर त्या मेंढक्या तर नेहमीच बुड्या मारतात. डोकं भादरल्याने ईश्वर मिळत असेल ते तबल्यावरच्या शाहीसारखं भादरतात ना, करतात आणि मग पूजा करतात. पहिलं यज्ञामध्ये गायी मारल्या आणि खाल्ल्या आणि आता गोमाता की जय म्हणतात. बुद्धाला विरोध केला आणि मग अवतार मानलं. रामाला विरोध केला, परशुरामाने विरोध केला रामाला आणि आता जयराम श्रीराम म्हणू लागलेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, एकही पंडित महाराष्ट्रामध्ये मिळाला नाही आणि आता जय शिवाजी म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किती छळ केला ते तुम्हाला माहिती आहे. आणि आता बाबासाहेबांची पूजा करायला लागतात शंकराचार्यापासून. हे ओळखा तुम्ही, हे कारस्थान कोणतं आहे? या शेतकरी, कष्टकरी, कुणबी, तेलीमाळी, बौद्ध, मुस्लिम या बहुजन समाजाला गाडण्याचं हे कारस्थान आहे. यांच्या या अंधश्रद्धांमध्ये आणि देवधर्माच्या मायाजाळात तुम्ही येऊ नका, लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांचं असं एक धोरण नव्हतं. आणि त्यासाठी हे लक्षात ठेवा की बुद्धांनी, शिवाजी महाराजांनी नंतर हा समाज वर उचलण्यासाठी लढा दिला. शिवाजी महाराजांनंतर इंग्रज आलेत. इंग्रजांनी सुद्धा आपण दिसलो नसतो. हे शिकलेली मुलं दिसतात आपली. इंग्रज आले नसते तर दिसलो नसतो. कारण शिक्षणाचा अधिकार जो होता तो फक्त ब्राह्मणांना होता. ब्राह्मणांच्या स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता. ब्राह्मणांच्या स्त्रियांना, महात्मा फुले शिकायला लागले तर त्यांच्याच कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणांनी त्यांच्या बापाकडे कंप्लेंट केली, म्हणे मुलगा बिघडतो, धर्म बुडतो. बापानी महात्मा फुलेंना कॉलेजमधून, शाळेमधून काढलं आणि एका मुस्लिम आणि एका ख्रिश्चन विद्वानांच्या आग्रहामुळे पुन्हा टाकलं. म्हणून महात्मा फुले दिसले. हे लक्षात ठेवा. शिक्षण तुम्हाला घेऊ द्यायचं नाही. आणि शिक्षणही घेतलं तर ती सुविद्या नसेल, ती कुविद्या असेल. कुविद्या कशी? तर ती अंधश्रद्धेच्या गटारामध्ये मलिन झालेली अशी विद्या. अंधश्रद्धा कशी? एक डॉक्टर माझी वहिनी रस्त्यात भेटली, चांगली प्रोफेसर आहे, मोठ्या पदावर, आणि नवरा बायको, आम्ही जात होतो नवरा बायको. मला मुद्दाम म्हणते, देशमुख साहेब मी देवळातून आले. मुद्दाम सांगते देवळातून आले. मी म्हटलं वहिनी देवाला काय मागितलं? हेच मागितलं ना, हे देवा माझा दवाखाना चांगला चालू दे. आणि दवाखाना चांगला चालन केव्हा? जास्तीत जास्त लोक बिमार पडले तेव्हा. हेच मागितलं का? आणि देवानी लोकांना बिमारच पाडलं नाही तर दवाखाना चालेल का?
तू तर असं म्हटलं पाहिजे की हे देवा, हा बिमार पडला ना, तू कसा नेतो तर पाहतो, चॅलेंज आहे, इंजेक्शन देते. हिम्मत पाहिजे. पण यांचं नॉलेज कमी पडतं. मग हे देवाच्या नावाने ईश्वराची कृपा असेल, अरे तू कशासाठी आहेस, मग ईश्वराकडेच नेलं असतो, तुझ्याकडे साठी कशाला आणलं, तुझं नॉलेज कमी पडतंय. आणि म्हणून तुम्ही बोंबा मारता देवाच्या नावाने. हा देवाने माणूस निर्माण केला नाही. वस्तुस्थिती अशी आहे की माणसानंच देव निर्माण केला. तुम्ही विश्वास ठेवू नका, तुम्ही विचार करा. तुम्ही विचार करा, हे मी सांगितलेलं आहे. माझा आग्रह नाही, परंतु देशमुख नावावर जाऊ नका. एका अतिशय गरीब कष्टकरी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि विद्येची कास धरल्यामुळे आज आम्ही सगळे कुटुंबाच्या कुटुंब आज 50-60 हजार सगळ्यांची सॅलरी धरली ती येते. असं काही शिक्षण विद्या देवबापा करत बसलो असतो तर एखाद्या शेतामध्ये कोणाच्या म्हशी चारत बसलो असतो. आम्ही प्रतिष्ठा मिळवण्यासाठी पंढरीला जातो आणि गावात पंक्ती उठवतो. तोच पैसा मुलाच्या शिक्षणावर खर्च करीत नाही, त्याला ट्युशन लावत नाही, त्याचं चांगलं पुस्तक त्याला घेऊन देत नाही. आम्हाला प्रश्न पडतो की आमचे हे 33 कोटी देव आम्ही कुणबी दिली माळी, हे 33 कोटी देवाची पूजा करतोय आणि हा आमचा बौद्ध समाज पुढे गेला. खूप पुढे नाही गेला, पण पुढे गेला, सगळे मान्य करतात. हा पुढे गेला हे सगळे मान्य करतात. बौद्ध सुधारले, प्रगत झाले, खूप नाही गेलेत, पुष्कळ मागे आहेत अजून, पण इतरांच्या मानाने, कुणबी तेली वगैरे मराठ्यांच्या मानाने पुढे गेलेत ते. पण ते पुढे का गेले याचा विचार नाही करत आम्ही. अहो, या बौद्धांनी हे 33 कोटी देव सोडून दिले. तो यांचं तर वाटोळं व्हायला पाहिजे होतं, पण ते पुढे गेलेत. अरे कोणता त्यांचा पावरबाज महापुरुष होता, त्यांचं ऐकल्यामुळे ते पुढे गेले, याचा विचार करा. आणि ते पावरबाज महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या शिक्षणाला मराठा कुणब्यांचा राजा छत्रपती शाहू महाराज यांनी मदत केली. हे बाबासाहेब महापुरुष ज्यांच्या शिक्षणाला आमच्या राजाची मदत झाली, ते जागतिक कीर्तीचे महापुरुष झालेत, याचा आम्हालाही अभिमान पाहिजे. परंतु इथल्या उच्च वर्गाने बाबासाहेबांबद्दल आमच्या मनामध्ये आकस निर्माण केलाय, तिरस्कार निर्माण केलाय. कारण आम्ही एक होऊ नयेत, आम्ही सगळ्या जातीतले लोक एक होऊ नयेत. आणि एक झालो तर ते दिल्लीची सत्ता आम्ही आपल्या मनासारखे तिथे कायदे करू शकू. हे होऊ नये यासाठी हे कारस्थान आहे. हे आपण ओळखा. आणि या दृष्टीनं आज आपल्याला हे शिक्षण मिळू नये ह्यासाठी सुद्धा प्रयत्न होतात. आणि जैसे थे स्थिती कायम राहावी अशी परिस्थिती निर्माण होते. इथे समाज परिवर्तन नको आहे तसंच ठेवा. ईश्वराची कृपा, देवाची करणी, नारळात पाणी. मुलगा नापास का झाला तर कुंडलीत शनीचा चक्कर होता, नमका ग्रह चक्कर असता, फत्राचा चक्कर, अभ्यास नाही केला म्हणून नापास झाला. अशा तऱ्हेच आम्हाला सांगण्यात येतं जैसे थे स्थिती राहावी. समाज परिवर्तन आम्हाला पाहिजे आहे. आणि एवढा मुद्दा सांगून मला वाटतं मी माझं महाराजांच्या संमतीनं संपवतो, कारण उद्याही बोलायचं आहे, परवाही बोलायचं आहे. लक्षात ठेवा, समाज सेवा आणि समाज परिवर्तन याच्यामध्ये फरक आहे. आम्हाला समाज परिवर्तन पाहिजे आहे. समाजसेवा म्हणजे एखाद्या इमारतीला आग लागली तर ती विझवणं ही समाजसेवा आहे. पण एक म्हणतो अरे थांबा, थांबा म्हणतो, तूच नाही लावलेली का आग? अरे नाही थांबा, तुम्ही आग विझवता पण ते आग लावणारे तिथे लपून बसले आहेत, त्यांना पकडा. आग विझवणं समाजसेवा आहे, आग लावणारे पकडणं हे समाज परिवर्तन आहे. पण ज्यांना आग लावणारे पकडायचे नाहीत ते आग विझवण्याच्या समाजसेवेच्या गोष्टी करतात.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं समाजसेवा आहे, परंतु या कष्टकरी शेतकरी वर्गाला कर्ज घेण्याची पाळीच येणार नाही अशी त्याची स्थिती सुधारणं हे समाज परिवर्तन आहे. बेकाराला नोकऱ्या देणं ही समाजसेवा आहे, परंतु या देशात कोणाचाही मुलगा बेकार राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण करणं हे समाज परिवर्तन आहे. भिकाऱ्याला भीक देणं समाजसेवा आहे. पुण्याचं काम म्हणत असाल तर म्हणा, कोणी शिकवलं असेल तुम्हाला तर. पण भिकाऱ्याला भीक देणे ही समाजसेवा आहे, परंतु या देशामध्ये कोणालाही भीक मागण्याची पाळी येणार नाही अशी त्याची स्थिती सुधारणं हे समाज परिवर्तन आहे. जे शिवाजी महाराजांना हवं होतं, जे स्वामी विवेकानंदांना हवं होतं, जे शुकदास महाराजांना हवं आहे, जे आपल्याला हे हवं असावं असं मला वाटतं. आणि इथं मी माझं संपवतो. काही चुकलं असेल, कुठं दुखलं असेल तर ते मेंढरे नेहमीच बागडतात. कबीर म्हणतो, ज्यांना बाबासाहेबांनी आपला गुरु मानलं, भगवान बुद्ध. आजकाल गौतम बुद्धाबद्दल बरेच गैरसमज पसरले आहेत. काही लोक खरं सांगायला गेलं की मोठं खवळतात, कारण हा बहुजन समाज तसा तांदळा ठेवावा, हा सुधारू नये, हा प्रगत होऊ नये असं या देशातील देशद्रोह्यांना वाटत असतं आणि ते हे नीच काम करतात असा विरोध करण्याचं. अरे गौतम बुद्ध तो काही आज कोणाला अशी समजूत आहे की पूर्वीचा महार नाही, महार लोकच नाही. गौतम बुद्ध तर तसा क्षत्रिय आणि चांगल्या उच्च कुळातला होता, पण त्याने सर्व संघ परित्याग केला. कशासाठी? गरिबाचं दुःख दूर करण्यासाठी. त्याने सदाचाराचा मार्ग सांगितला आणि सर्वात प्रथम तो ब्राह्मणांना सांगत असे की तुमच्यासाठी एकच मंत्र, बाबा रे तुम्ही सदाचारी बना, पहिलं तुम्ही सदाचारी बना. तो गौतम बुद्ध, तो वेद आणि देव मान्य नव्हते त्यांना. भगवान वर्धमान महावीर, त्यांनाही वेद आणि देव मान्य नव्हते. हे यज्ञ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, अरे ब्राह्मणांनी यज्ञामध्ये जेवढ्या गायी कापल्या आणि खाल्ल्या तेवढ्या मुसलमानांनी कापल्या नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा रीतीनं या महापुरुषांनी या देव संस्थेवर त्यांनी सांगितलं, रंजल्या गांजल्यांची सेवा करा, तिथं तुमचा देव आहे. कबीरांनी सांगितलं. नामदेवानी काय म्हटलं? भक्ती पंथ जो आहे बौद्ध धर्माचा, नंतर भक्ती पंथात त्याच्या शिकवणीचं रूपांतर झालं. भक्ती पंथाची शाखा म्हणजे वारकरी पंथ, आणि त्या वारकरी पंथाचा पाया कोणी घातला? ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस. हे चुकीचं आहे, अजिबात चुकीचं आहे. नामदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस. अरे ज्ञानदेव नंतर आलेत, त्यांचं दुकान तिकडे चाललं नाही म्हणून नामयाच्या भेटी ज्ञानदेव आलेत. नामदेवासारखा महान संत पण बिचारा शिंपी पडला, त्यांना पब्लिसिटी कशी मिळणार? ज्ञानदेवच होणार सगळीकडे, त्यांना पब्लिसिटी कशी मिळणार? महामद देशमुखांची किंवा शुकदास महाराजांची झाली तितकी बदनामीच करणार, पब्लिसिटी नाही मिळणार. अरे भीक नाही गेलं, आम्ही त्याला काम करतोय, हे लक्षात ठेव. आणि म्हणून त्या नामदेवाने म्हटलंय की जाखाई जोखाई उदंड दैवते, शेंदूर शिरणी इच्छिती ती काय आर्त पूर्वी ती. अरे जाखाई जोखाई माता माय मरा माय त्याला तर शेंदूर शिरणी पाहिजे, तर ती काय तुझी इच्छा पुक्त करते. आणि आपले देव कसे आहेत? आपले देवही आपल्यासारखेच आहेत. हे 33 कोटी आहेत ना, तर काही देव मोठे श्रीमंत आहेत, एअर कंडिशन देवळात राहतात, त्यांची वर्किंग अवर्स ठरले, दुपारी जेव झोपून जातात, संध्याकाळी उठतात, आणि कोण कारभार चालवते माहिती नाही. आणि काही देव बिचारे, त्यांना फळं बिळं खूप लागतात, सगळे नटनट्या नंबर 2 वाले सगळे तिथं जातात. हे नंबर 2 वाल्यांचे एअर कंडिशन देव. आणि आपले देव माता माय मरा माय पिसा माय पागला माय, कोणी आणखी माय, आपली कोण्याही झाडाच्या खाली बसते, महिना खाणंही नाही आणि महिना आंघोळही नाही आणि जेवणही, गेलं तर कुत्रं जाते एखादं. हे आपले देव गरिबाची. आपली गरिबांची देवपूजा कशी? आपल्या खेड्यामध्ये आपण देवळावर फक्त पाणी टाकतो. देवळावर पाणी टाकलं की आंघोळ करायला चिमण्या येतात. मग काही लोक दिवा लावतात, दिवा लावल्यावर ती वात पळवायला कावळे येतात.
मग काही लोक एखाद्या वेळेला एखाद्या सणाच्या दिवशी भाकरीचा तुकडा ठेवतात, तर ते पळवायला कुत्रे येतात. कोण कोण झालं? चिमणी, कावळा, कुत्रा. आणि यात्रे वगैरेच्या ठिकाणी देवासमोर काही लोक पैसा ठेवतात. पैसा पडला रे पडला देवासमोर का तिथं भटजी आला, तोपर्यंत भटजीचा पत्ता नाही राहत. आणि मग देऊळ होते, देव कडी कुलपात बंद होतो, मग देवाजवळ नाही जाता येत. आणि मग लाईट गेले तर पैशाच्या पेटीजवळ पेट्रोमॅक्स दिसते. मी त्या कन्याकुमारीला गेलो तर देवीजवळ अंधार होता आणि पैशाची दानाची पेटी होती, तिथं मोठी पेट्रोमॅक्स होती. पैसा पडला रे पडला की मग तिथं मग पुजारी येतो. ही आपल्या देवाची कथा आहे. म्हणून तुकारामाने म्हटलं, अरे कशाला नवस करता देवाला? आणि असं म्हटल्यामुळे त्याला वाटलं संबंधित उच्च वर्गाला की साला आपलं दुकान बुडते याच्यामुळे, देवदेवळाचं दुकान नाही चालत, मग तुकारामालाच मारा. आणि म्हणून तुकारामाचा खून झाला, शिवाजी महाराजांचा खून झाला. हे सगळं पुढे मी सांगेन. अशा तऱ्हेची कथा आहे. गाडगे महाराजांनी हे धंदेवाईक महाराज यांचं नाव नाही घेत, लक्षात ठेवा. आपल्या देशातले धंदेवाईक महाराज या महाराजांची शिकवण नाही सांगत, ते भलतीच सांगतात. आणि गाडगे महाराजांचं सांगतो. ज्ञानेश्वराचं पहिलंच सांगतो. ज्ञानेश्वरांचा छळ झाला. ज्ञानेश्वराचा छळ कोणी केला? ब्राह्मणांनी ज्ञानेश्वराचा छळ केला. ज्ञानेश्वर ब्राह्मण होते आणि ब्राह्मणांनी ज्ञानेश्वराचा छळ केला, तरी ज्ञानेश्वरांनी ब्राह्मणी धर्म चातुर्वर्ण व्यवस्था श्रेष्ठ अशा तऱ्हेच त्यांच्या याच्यामध्ये आपल्याला दिसेल, तरी सोडलं नाही. परंतु तुकाराम म्हणतात, महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नोहे. गाडगे महाराजांचं नाव सांगतो मला. शेवटचं कीर्तन गाडगे महाराजांनी केलं. गाडगे महाराजांनी शेवट, त्यांच्यासारखं मला करता येत नाही. मुंबईला लाखो लोकांसमोर शेवटचं कीर्तन बाबासाहेबांनी गाडगे महाराजांनी केलं. ते म्हणतात, अरे त्यांचं सगळ्यांचं सांगणं देव माणसात आहे. कीर्तन सांगतो नंतर. बाबासाहेब आंबेडकर भेटले, डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख भेटले, तर गाडगे महाराज त्यांच्या पाया पहिलं पडणार. तू नको पडू माझ्या पाया. अंधश्रद्धावळ, मी तुझ्या मागे उभा राहतो, तू खुर्चीवर उभा राहा. अरे तू खरा देव, तू शिक्षणाचं कार्य करून राहिले आहात, तुम्ही लोकजागृतीचं कार्य करून राहिले, तुम्ही खरे लोक. गाडगे महाराज असे. आणि म्हणून गाडगे महाराजांनी शेवटचं कीर्तन केलं. आणि ते गाडगे महाराज म्हणतात, आमच्या भगिनी नवऱ्या ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांची पार्लमेंट बसते. आणि मग काय होते, बाई 12 वर्ष झाले लग्नाले, पण काहीच झालं नाही. मग मी खंडोबाकडे गेली, तेव्हा कुठं हा खंड्या झाला. तर गाडगे महाराज म्हणतात, असंच होतं बाई, तर तू बापाले एवढी कशाला तकलीफ दिली? बापाले सरळ सांगती, बाबा कशाला माझ्यासाठी पोरग फिरता, त्या बँड बाजा वाजवता, लग्न करता, मला सरळ खंडोबाकडे घेऊन जा. मला पाहिजे तितके पोरण, पाहिजे तितक्या पोरी घेऊन येतो मी. सोपा कारखाना. गाडगे महाराज म्हणतात, अरे देवाला आंघोळ करून द्यावी लागते. देव काय घाण करतो का? कपडे घालून द्यावे लागतात. अरे देव आपले कपडे नाही घालू शकत? गाडगे महाराज म्हणतात, बरं नाही तर मीच म्हणतो म्हणाल तुम्ही, कपडे घालून द्यावे लागतात. आणि मग एखादं इबलीस कुत्र आलं आणि देवळात शिरलं आणि त्याने आपल्या कुत्र्याने आपल्या स्वभावाप्रमाणे, पुढचं समजलं असेल ना, देवावर अभिषेक केला. हा देव हाकलतही नाही. अंधार पडला देवळामध्ये, तर देवळामध्ये दिवा लावावा लागतो. अरे देवाच्या घरामध्ये उजेड कशाचा पडतो? देवाचा की दिव्याचा? दिव्याचा. जो देव आपल्या घरात उजेड पाडू शकत नाही, तो तुमच्या जीवनात काय उजेड पाडणार आहे? गाडगे महाराज म्हणतात. परंतु ही शिकवण दाबून ठेवली.
कारण या बहुजन समाजाला, कष्टकरी शेतकरी समाजाला याच्या कष्टाचा पैसा लुबाडायचा होता विशिष्ट लोकांना, म्हणून ही शिकवण दाबून ठेवली. तुकाराम म्हणतात, भिक्षा पात्र अवलंबिने जळो जिणे लाजीरवाडे. बहुजनांचे कुणबी समाजातील तुकाराम महाराज म्हणतात, भिक्षा पात्र अवलंबिने जळो जिणे लाजीरवाणे. या उलट ब्राह्मणांचे गुरु संत रामदास समर्थ म्हणतात, भिक्षा ही ब्राह्मणांची मुख्य दीक्षा. गोरज्य वाणिज्य कृषी यापेक्षा महत्व भिक्षेशी. गोपालन व्यापार आणि शेती यापेक्षाही भीक मागणं महत्वाचं, असं हा संत सांगतो. हा फरक लक्षात ठेवा. आणि ही देशद्रोही शिकवण आहे. असे लोक शिवाजीचे गुरु होऊच शकत नाही. रामदास आणि पेशवाई माझ्या पुस्तकात वाचा, पुराव्या सहित दिलाय आणि ब्राह्मण लेखकांचेच पुरावे दिले आहेत, दुसऱ्याचे नाही दिलेत. म्हणून आमचा हा समाज तुम्हाला भक्तीच्या माध्यमातून, अरे आज जग कुठे चाललं, देवभक्ती श्रेष्ठ की देशभक्ती श्रेष्ठ, हे जरा बघा तुम्ही. आणि हा देशद्रोह झाला तेवढा पुरे झाला, नाही तर आता खवळलेला बहुजन समाज तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. उत्तरेतून उत्तर सुरू झालं आहे, उत्तरेतून उत्तर सुरू झालेलं आहे. दिल्लीत पळाल तर पुढे दिल्लीत येतो. कुठे पळाल? अरबी समुद्रात. आर्यावर्तही राहिलं नाही आता तुमचं. हे आमचा देश आहे, आमचा देश आहे. या देशातील मूळ निवासी आम्ही आहोत. हा मूळ निवाशांचा समाज आता जागा झालेला आहे. आणि या समाजाला आता तुम्ही, या समाजाला मागे ठेवण्याचे प्रयत्न करू नका. कृपा करून हे सगळं आता सोडून द्या. या समाजाला अडाणी ठेवण्यासाठी काय काय क्लुप्त्या झाल्या. एक, तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलंय. आणि आमच्या भगिनी, अहो ब्राह्मण भगिनीचा सुद्धा सगळ्यात जास्त छळ जर कुणाचा झाला असेल तर आमच्या ब्राह्मण भगिनींचा झाला. काय काय त्यांना, तो नाना फडणीस दरवर्षी नवी बायको करत असे. आणि हा 75 वर्षाचा, बायको किती वर्षाची तर 4 वर्षाची. अवघे पाऊणशे वयमान, लग्ना अजूनही लहान म्हणत असे तो. आणि मग मेला तर सती जायचं. सती म्हणजे ती 4 वर्षाची ना 8 वर्षाची पोरगी त्या प्रेताबरोबर अशा एक नाही तर हजारो जाळून टाकायच्या. डोसू डोसू जबरदस्तीनं त्यांच्या करून किंकाळ्या. त्या इंग्रजांना दया आली आणि त्या बेंटिंगनं सती प्रथा बंद केली. तर ते त्याला विरोध करतात. का विरोध करतात सती प्रथेला? सती प्रथेला विरोध का करतात? ती म्हणे शिंदे, ती राणी कोणती काय विजयमाला, ती म्हणे सती प्रथा ठीक आहे. ती स्वतःच विधवा आहे, ती नाही सती गेली आणि सती प्रथेचे समर्थन करते. आणि सती प्रथेचा आग्रह का? श्रीमंत चांगल्या घरात, मग तुमचं घराणं कुलीन, तुम्ही सती गेलं पाहिजे. का? तर सतीची जी राख असते तिला सगळं वाजा बॅनबाजा सगळं वापरून आणि अंगामध्ये सगळे चांगले वस्त्र, चांगले चांगले दागिने घालून तिला तिथं जबरदस्तीनं त्या याच्या बरोबर पती बरोबर ठेवण्यात येत असे. आणि मग त्या सतीची जी राख असे तिच्यावर तिला स्पर्श करण्याचा फक्त भटजीचा अधिकार असे. तुम्ही म्हणाल वा वा, खरोखरच त्याचाच अधिकार पाहिजे. भलत्या सलत्याचा हात कशाला लागायला पाहिजे? सतीची राख आहे ती. हो, त्याच्यासाठी अहो नाही, त्या राखेमध्ये ते सोन्याचे दागिने असत. त्या सतीचे सोनं सोडत जळणार आहे. त्याच्यासाठी सती प्रथेला उत्तेजन देत होते. त्याच्यासाठी सती प्रथेला उत्तेजन देत होते. ही गोष्ट महात्मा फुलेंच्या बाबतीतही नंतर मी सांगणार आहे. तर हा जो आपल्या देशामध्ये शिक्षणाला बंदी, आपल्या देशामध्ये गौतम बुद्धांनी पहिला संघर्ष केला. गौतम बुद्धांनी धर्माचे कायदे जगामध्ये पहिल्या प्रथम तोडले. हे धर्माचे कायदे अन्याय असेल तर ते मला मान्य नाही असं म्हणणारा पहिला महापुरुष जगातला हा गौतम बुद्ध आहे. हा सगळा देश बौद्धमय होता, लक्षात ठेवा. हे सगळे कुणबी तेली माळी वगैरे वगैरे सगळे आपण बौद्ध होते एकेकाळी. पंढरीचं देऊळ हे बौद्ध विहार आहे, ती बौद्ध मूर्ती पुरावे आहेत, हे लक्षात ठेवा. आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये बुद्धाचा आदराने उल्लेख आहे. एवढंच नव्हे तर 9वा विष्णूचा अवतार म्हणून बुद्धाला समजलाय, मानलेला आहे. कारण हे वैदिक धर्मीयांचं आणि आता स्वतःला हिंदू म्हणणारे यांचं एक आहे.